पुणेकरांनो, पुढचे 3 दिवस रस्त्यावर उतरण्याआधी क्षणभर थांबा. शहरात मतदानाची धामधूम सुरू होत असून त्याचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या प्रवासावर होणार आहे. चुकीचा रस्ता घेतला तर वेळही जाईल आणि त्रासही होईल. चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण बातमी. नमस्कार, मी सृष्टी यासाठी तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 ते 16 जानेवारी या कालावधीत शहरातील अनेक प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 7 या वेळेत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केलंय. विमानतळ परिसरातील निको गार्डन परिसर आणि फिनिक्स मॉलच्या मागील बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे. या भागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी विमाननगर चौक किंवा दत्त मंदिर चौक मार्गे जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. समर्थ विभागात पॉवर हाऊस चौक, संत कबीर चौक आणि रामोशी गेट परिसरातील रस्ते बंद असून येथे क्वार्टर गेट आणि बाहुबली चौक हा पर्यायी मार्ग उपलब्ध असेल. मध्यवर्ती पुण्यातील विश्रामबाग आणि दत्तवाडी भागातही वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. पुरम चौक ते टिळक चौक आणि अलका टॉकीज कडे जाणारे रस्ते बंद असल्याने नागरिकांनी बाजीराव रस्ता किंवा शास्त्री रस्ता वापरणे आवश्यक आहे. तसेच सारसबाग, खाऊ गल्ली आणि सणसपुतळा परिसरातील वाहतूक एबीसी चौक मार्गे वळण्यात आली आहे. हडपसरमध्ये शिवसेना चौक ते साने गुरुजी मार्ग बंद राहणार असून वाहन चालकांनी अमरराम स्मशानभूमी किंवा डीपी रोडचा वापर करावा. तर कोरेगाव पार्क मधील नॉर्थ मेन रोड बंद राहणार असून त्या भागासाठी एबीसी फार्म हा मार्ग अधिक सोयीचा ठरेल. निवडणुकीच्या काळात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने हे बदल केले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मग प्रश्न असा आहे की तुम्ही घराबाहेर पडण्याआधी योग्य पर्यायी मार्ग ठरवला आहे ना? तर आता यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.